आजकाल आपण बघितलं तर प्रत्येक व्याधीच्या मुळाशी स्ट्रेस आणि प्रत्येक जेव्हा आपण उपाययोजनेचा विचार करतो तेव्हा मेडिटेशन करा तुम्ही. हे खूप रँडमली वापरले जाणारे शब्द आहेत. तर आपण आजपर्यंत इतके सिस्कृती हेल्थ या शीर्षकाखाली जे पॉडकास्ट केले त्याच्यात हृदयाबद्दलचं आरोग्य असेल, डोळ्यांचं आरोग्य असेल, त्वचेचं आरोग्य असेल याबद्दल बोललोय आणि एक सेशन आपण योगासनं आणि सूर्यनमस्कारांच्या महत्त्वावरचं पण घेतलंय. पण आजपर्यंत आपण मेडिटेशन या विषयावर बोललो नाहीये, जो आजकाल एवढासा हिट शब्द आहे असं आपण म्हणू शकतो. तर आज या महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत आणि माझ्यासोबत आहेत डॉक्टर अमित करकरे या विषयावर बोलण्यासाठी. आणि विशेष म्हणजे यांनी कोर मेडिटेशन ही एक नवीन पद्धती निर्माण केली आहेत. हे होमिओपॅथ, पण या कोर मेडिटेशन या पद्धतीचे निर्माते असल्यामुळे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की ही पद्धती नक्की काय. तर तुमचं खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आणि होपफुली या पद्धतीचा आपल्या दर्शकांना आणि माझ्या फॉलोअर्सना नक्की उपयोग होईल अशी आशा बाळगून आपण आजचा एपिसोड सुरू करूया. तर पहिले तर मला हे विचारायचं की कोर मेडिटेशन नक्की काय आहे. बर, टिपिकली मेडिटेशन म्हटलं तर डोळ्यासमोर काय येतं की डोळे मिटून शांत बसायचे. मग एखादा काहीतरी म्युझिक लावलेलं असेल किंवा तुम्ही काहीतरी नामस्मरण करा. नामस्मरण हा बऱ्यापैकी वेळा मेडिटेशन म्हणून बघितलं जातं. फक्त होतं असं की जसं तुम्ही आता मगाशी म्हटलात की अनेक व्याधींसाठी किंवा अनेक पेशंट्सना, अनेक क्लायंट्सना असं सांगितलं असं की तुम्ही मेडिटेशन करा. मनात विचार येत आहेत तर मेडिटेशन करा, अमुक होत आहे मेडिटेशन करा, तुम्हाला बीपी कमी करायचंय मेडिटेशन करा. पण त्याचा मेन प्रॉब्लेम त्यांचा असा येतो की डोळे मिटले तरी मनातले विचार थांबत नाहीत आणि ते येतच राहतात. त्याच्यामुळे मन शांत होणं जे एक्सपेक्टेड आहे, तर माझं मन जर शांत नसेल तर मी मेडिटेशन कसं करणार, आणि मेडिटेशन नाही केलं तर मन शांत कसं होणार. हा जो एक त्रांगडा आहे सगळं की नक्की कोंबडी आधी का अंड आधी, तर तसं थोडंसं सगळ्यांच्याच बाबतीत घडत असतं. म्हणजे माझ्याही बाबतीत कधी ना कधीतरी ते घडलेलं आहे. तर त्याला एक थोडासा काय म्हणतात ना, त्याला एक पर्याय किंवा त्याला एक थोडंसं त्याच्यावरची उकल म्हणून हे कोर मेडिटेशन किंवा ज्याला आपण गायडेड मेडिटेशन म्हणतो. की एरवी मेडिटेशन म्हणलं की असं होतं की मी माझं डोळे मिटून पडायचंय, काहीतरी ऐकायचंय. पण गायडेड मेडिटेशन म्हणजे कोणतरी गाईड करतं तुम्हाला की आता तुम्ही काय करा. मग त्याचे ट्रॅक्स पण असतात. आपण समजा युट्यूबवर बघितलं तरी खूप सारे गायडेड मेडिटेशनचे ट्रॅक्स आहेत. म्हणजे काय, तर आपल्याला फॉलो करणं खूप सोपं असतं. डोळे मिटून शांत बसून काहीतरी एक विचार करा असं म्हटलं ते जमत नाही. पण जर मला कोणतरी सिस्टमॅटिकली तिथे घेऊन गेलं की आता डोळे मिटा, आता अमुक करा, तमुक करा, तर मग अशा वेळी तिथे जाणं जास्ती सोपं जातं. सो गायडेड विचार भरकटण्याचे चान्सेस थोडे कमी असतात. ते पण कमी असतात. आणि मी जर भरकटायला लागलो, माझं जर लक्ष इकडे तिकडे जायला लागलं तर कोणतरी शेजारी उभा असतो की त्याला गाईड करायला की असं नाही करायचं आपल्याला. सो गायडेड मेडिटेशन म्हणजे कोणीतरी तुम्हाला गाईड करतं आणि यू अचीव्ह द रिझल्ट दॅट यू वॉन्ट. सो कोर मेडिटेशन हे गायडेड मेडिटेशनचा एक भाग आहे. फक्त त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या पद्धती एकत्रित केलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही आता असं म्हणलात की डॉक्टर अमित करकर हे निर्माते आहेत त्याचे, तर खरं वेगळं काहीच शोधून काढलेलं नाही. मी फक्त एक मिसळ तयार केलेली आहे वेगवेगळ्या पद्धतींची. सो ह्याच्यात खरं म्हणजे माझा काही फार मोठा हे नाहीये कॉन्ट्रीब्युशन. मी फक्त काही गोष्टी एकत्रित केल्या आणि त्या का केल्या त्याचाही तेही सांगतो. कोरचा आधी अर्थ सांगतो. सी स्टँड्स फॉर, इट्स अ ॲक्रोनिम. सो सी स्टँड्स फॉर कस्टमाइज्ड. राईट. जनरली मेडिटेशन असं असतं की काय नाही, डोळे मिटा, अमुक ऐका, तमुक ऐका, हे जनरलाइज्ड कोणालाही दिले. जनरलाइज म्हणजे इव्हन शांत झोपेसाठी पण खूप सारे ट्रॅक्स आहेत. मी ते पण ट्रॅक्स पेशंट्सना देऊन बघितले, मी स्वतः लावून बघितले. कोविडच्या काळामध्ये मी डीप स्लीपवर काही थोडासा अभ्यास करायचा प्रयत्न केला, कारण तेव्हा वेळ होता आपल्याकडे. आणि सो मी वेगवेगळे ट्रॅक्स लावून रोज झोपायचो आणि त्या ह्याच्यामध्ये माझी डीप स्लीप मी कॅल्क्युलेट करायचो. कारण खूप सारे पेशंट्स आजकाल निद्रानाशाचे वगैरे येतात. सो मला लक्षात आलं की हे त्याने फरक पडतो, पण मी त्याच्याकडे नीट ऐकलं गेलं पाहिजे. माझ्याकडनं माझ्या डोक्याचे काही वेगळे विचार असले आणि मी जर ऐकलंच नाही तर मग पुन्हा जसं गाण्यामध्ये तुम्हाला समजा तानपुरा तुम्हाला एक सूर मिळत असेल तर तो आधी कानात भरून घ्यायला लागतो, मग तो गळ्यातून बाहेर येतो. बरोबर. पण तोच जर मी नीट ऐकला नाही तर मी बेसूर होऊ शकतो, आयुष्य पण होऊ शकतं.
सो व्हायचं कसं की जनरलाइज ट्रॅक्स दिले तर ते नीट ऐकले जात नाहीत, कारण ते जनरलाइज असतात. दिस इज कस्टमाइज्ड. कस्टमाइजचा अर्थ की मला कुठल्या एखाद्या प्रश्नावर काम करायचंय त्यावरच आधारित ते गाइडेड मेडिटेशन आहे. वा. म्हणजे मला टार्गेट करतायत. हा, इट्स अ टार्गेटेड. आणि व्हेन आय से टार्गेटेड, टिपिकली आपण आतापर्यंत म्हणत होतो की पेशंट म्हणजे अमक्यासाठी मला बीपी आहे तर मेडिटेशन करा, मला हे होत आहे. कोर मेडिटेशन हे कुठल्याही पेशंटसाठी आहे असं मला वाटत नाही. एव्हरीबडी नीड्स इट. आता फॉर एक्झाम्पल मी आता इथे आलोय, तर माझ्या डोक्यात काही ना काहीतरी चालूच होतं की आता मी कसं बोलायला हवं, काय असतील. त्याच्यासाठी सुद्धा मी एक कोर मेडिटेशन स्वतः करू शकतो, फोकसिंग ऑन की मला कसं बोलायचंय किंवा काय मला उत्तर द्यायचे किंवा मला नक्की काय काय सांगायचंय. मला इथे येण्यासाठी, इथे मी आता तुमच्याशी बोलताना जर मी स्वतःला कॉन्सन्ट्रेशन काही करायचं असेल तर त्याच्यासाठी पण एक स्पेसिफिक कोर मेडिटेशनचा उपयोग होऊ शकतो. सो कस्टमाइजचा अर्थ असा की आपल्याकडे मराठीमध्ये खूप फेमस आपण म्हणलो की कळतंय पण वळत नाही, प्रत्येकाचा प्रश्न आहे. म्हणजे मला फॉर एक्झाम्पल रविवारी पार्टी आहे, समोर मला डेझर्ट दिसली की माझं मन राहावत नाही, मी ते खात बसतो. मी आठवडाभर व्यायाम करतो, सगळं पाळतो, एक दिवस चीट डे असतो, त्या दिवशी सगळं म्हणजे सगळी भर. अगदी अगदी अगदी. सो मला माझा खाण्यावर कंट्रोल राहत नाही. मला माहिती असतं की एखादा माझ्या ऑफिसमधला एक कलिग आहे जो खूप त्रास देतो, तो मुद्दाम टॉन्ट्स लागतो. ऑफिसमधले कलिग कशाला, प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, फॅमिली ग्रुपमध्ये अशी एक व्यक्ती असते की जी आपल्या डोक्यात जात असते. सो ती व्यक्ती, आपण भांडत राहतो त्याच्यावर, मग ती भांडणं होतात, मग त्याच्यावर उगीच वादविवाद होतात. आपल्याला माहिती असतं की आपल्याला शांत राहायचंय, आपल्याला व्हॉट्सअपवर जास्ती रिॲक्ट करायचं नाहीये, सोडून द्यायचंय. खूप लोक, मी समजा हे मित्रांना सांगितलं, ते अरे इग्नोर कर, ते काय लक्ष नाही द्यायचं रे अशा लोकांकडे. इग्नोर नाही करतायत, पण काहीच लोकांना असं करता येतं. खूप असं बॅक ऑफ द माइंड चालूच असतं. सो दीज आर द क्वेश्चन्स दॅट द क्लायंट विल कम टू मी, की मला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आमचे काका आहेत, ते नेहमी मला काहीतरी टॉट्स टाकत असतात आणि त्याच्यावर मला खूप राग येतो आणि मी त्यांना बोलतो आणि आमची नेहमी भांडण होतात. तर मला त्या काकांना इग्नोर करायचे. सो ह्याच्यावर आपण एवढ्या बारीक ह्याच्यावर. सो मला काय हवंय. सो मी अशी गमतीत नेहमी उदाहरणं देतो माझ्या पेशंट्सना सुद्धा. मी REBT शिकलेलो आहे अल्बर्ट एलिस इन्स्टिट्यूट मधून. REBT इज रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी. सो काउन्सिलिंगच्या आधी पण मी त्यांना सांगतो की मी रिक्षावाला आहे, म्हणजे तुम्ही आता कुठे आहात ते मला सांगा आणि तुम्हाला कुठे पोहोचायचं सांगा. तिथून पॉइंट ए पासून पॉइंट बी कडे नेणारा जो चांगल्याचा चांगला मार्ग आहे तुम्हाला बरोबर माहितीये. तुम्ही फक्त मला 2 ठिकाणं सांगा, आता कुठे आहात. म्हणजे आता व्हॉट्सअपवर मला त्या काकांनी काहीतरी टाकलं की मला राग येतो, हे माझी आत्ताची स्थिती आहे. तिथून मला कुठे पोहोचायचं, तर त्यांनी माझ्याबद्दल काही टाकलं तरी मला राग नाही आला पाहिजे आतून पण. हे पण एक वेगळं असतं, कारण आपण विचारतो की राग येतो का, तर नाही म्हणजे राग येत नाही. पण मी त्यांना म्हणतो नाही येत नाही का, व्यक्त करत नाही. ते म्हणतात हा व्यक्त करत नाही पण येत असतो. सो आतून राग शांत करायचा आहे का कोर लेवलला, ओके. मग आत्ता असं आहे की आता मला राग येतोय, तिथून मला इथे पोहोचायचं आहे की मला काही जरी त्यांनी टाकलं तरी राग नाही आला पाहिजे. सो आय विल हेल्प हिम, आय विल गाईड हिम थ्रू मेडिटेशन. मार्ग दाखवण्याचं काम तुम्ही त्या मेडिटेशनच्या थ्रू केलं जातं. आता मी मगाशी म्हटलं ना की मी नवीन काही काढलं नाहीये, तर म्हणजे काय, तर दिस इज बेस्ड ऑन REBT, विवेकनिष्ठ विचारसरणी जी आहे आपली, की मला राग का येतो, कारण तेच टॉन्स ते बाकीच्या पण टाकत असतात, त्यांना राग येत नाही. मलाच काय येतो, कारण माझ्या मनात काही समज असतात आणि ते माझ्या सबकॉन्शियस मध्ये असतात की ह्यांनी असं बोललंच नाही गेलं पाहिजे किंवा हे कोण मला बोलणार आहे, काही असतील. देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ समज की ज्याच्यामुळे मला त्या काकांचा राग येऊ शकतो. एक म्हणजे माझी अशी अपेक्षा असते, म्हणजे REBTच्या प्रमाणे समजा बघायचं झालं तर 4 अविवेकी समज आहेत, 4 प्रकारचे. एक म्हणजे माझी अशी डिमांड असते, एक हट्ट असतो, अट्टहास असतो की त्या काकांनी, त्या वयाच्या काकांनी किंवा त्या काकांनी मला नाहीच बोललं, मला कोणीच असं बोललं नाही गेलं पाहिजे, मला कोणीच टॉन टाकलं नाही पाहिजे, असं आपल्या मनातल्या मनात एक समज असतो. म्हणजे ह्याचं एक उदाहरण देतो. मी जर तुमच्याशी चांगला वागतोय तर तुम्ही पण माझ्याशी चांगला वागला पाहिजे ना. मी तुम्हाला एवढ्या वेळा मदत केली, मी दर महिन्याला तुम्हाला मदत करतो, तर एखाद्या महिन्यात मला मदत लागली तर त्यांनी केली पाहिजे ना मदत, असं आपल्याला वाटतं. ही अपेक्षा आहे, पण नाही, आपला तो हट्ट असतो. पण त्यांनी जर नाही केली मदत तर आपल्याला त्याचा राग येतो. हा आपला आतल्यात एक हट्ट असतो. सो देर इज अ डिमांड दॅट वी पुट. सेकंड थिंग इज, आपल्याला काही गोष्टी सहनच होत नाही, की कोणी मला जर असं काहीतरी, मी सिरियसली काहीतरी टाकतोय, मी खूप इंटेन्सली काहीतरी एक सिरियस पोस्ट टाकली देशाबद्दल, रिप्लाय करा त्याला, आणि त्याची चेष्टा तरी करू नका. आणि कोणी जर त्याची चेष्टा केली ना तर मग माझं बिनसतं. मग ती चेष्टा भारताची असो, ती राहुल गांधी यांची असो, ती मोदींची असो, किंवा ती भारतीय शास्त्रीय संगीताची असो, की कोणी माझं काहीतरी एक दैवत असतं त्याच्याबद्दल मी काहीतरी टाकतो प्रेमाने,
त्याच्याबद्दल कोणी जरी काही बोललं तरी मला ते सहन होते. सो सहनशक्तीचा संप हा एक दुसरा अविवेकी विचार असतो, त्याच्यामुळे आपल्याला राग येतो. तिसरं असं असतं की मला काही गोष्टींमध्ये जज करण्याची माझी सवय असते. म्हणजे आय स्टार्ट जजिंग दॅट पीपल. सो देर आर व्हेरियस वेज थ्रू विच आपण आपल्याला राग यायला लागतो. REBT मध्ये ते वेज दिलेले आहेत. पुन्हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मी पेशंट सांगायचोय, बघा तुम्हाला राग येतोय कारण तुमची अशी अपेक्षा आहे त्या काकांकडनं की त्या वयाच्या काकांनी नीट वागलं पाहिजे, की तुमच्याशी तरी नीट वागलं पाहिजे, कारण ते तुमच्याकडनं काय ते तुमच्याकडेच राहतात, तुम्ही ते भाडं पण देत नाहीत तुम्हाला, तरी पण तुमच्याच घरात राहतायत, मग त्यांनी नीट वागलं पाहिजे. असा काही खरा नियम नाही बरं का, पण ते अशी सगळी अपेक्षा असते. आणि मग जर त्यांनी काही तुम्हाला बोलायला सुरुवात केली की तुम्हाला राग यायला लागतो. तुम्हाला जर त्यांचा राग येणं कमी करायचं असेल तर तुमची ही अपेक्षा तुम्हाला थोडीशी बदलायला लागेल. सो दे ऍग्री की हो, पण ते करता येत नसतं. सो तिथे मी काम करतो. सो REBT हा एक भाग झाला. मी सुरुवात पुष्प औषधीपासून केली. राग यायला लागला की माझ्याकडे काही औषध आहेत पुष्प औषधीमध्ये, ती दिली की कंट्रोल राहतो. मी राग येत नाही किंवा राग व्यक्त होत नाही किंवा तो बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहतो. पण मला असं लक्षात आलं की औषधं घ्यायलाच लागत होती, ती बंद होत नव्हती. कारण का, तर ती व्यक्ती जी असते ती समोर असते ना, ज्याला मी मेंटेनिंग कॉज म्हणतो, ती जर रोज माझ्या समोर असेल आणि ती रोज तेच करणार असेल तर मी काय रोज औषधं घ्यायची. मग आला REBT की मग तो राग काय येतोय, तर माझे अविवेकी समज आहेत माझ्या सबकॉन्शियस मध्ये, मग त्याच्यावर काम करा. पण मग तिथे प्रॉब्लेम काय यायला लागला, हा इनफॅक्ट अनेक काउन्सिलर्सना पण हा इश्यू भेडसावत असेल की काउन्सिलिंगला तुम्ही गेल्यानंतर काउन्सिलर तुम्हाला तुम्ही कशामुळे हे सगळं होतं आणि काय करायला हवं इथपर्यंत काउन्सिलर नेतो. थोडक्यात तो घोड्याला पाण्यापर्यंत नेतो, पण पाणी प्यायचं काम घोड्यानेच करायचं असतं. ते जर त्याला पिता येत नसेल, तो म्हणतो हो प्यायला हवंय पण मला माझ्याकडनं वाकणंच होत नाही. सो कळतंय मला सगळं. त्या काउन्सिलरनी एकदम बरोबर सांगितलं की ते मला ह्याच्यामुळे होत आहे, पण पुढे काय, मला ते नाही होतंय माझ्याकडनं. तिथे मेडिटेशनचा, गायडेड मेडिटेशनचा उपयोग होतो. सो इट्स अ कस्टमाइज्ड की, पण म्हणजे आपण जे आता मेडिटेशन हा शब्द जो जनरलाइज्ड ऐकतो त्यापेक्षा हा जास्त फरक आहे असं तुम्हाला वाटतं, की ते व्यक्ती सापेक्ष म्हणजे किंवा व्यक्तीला धरून किंवा त्याच्या पर्टिक्युलर काय फोबिया असेल, फिअर असेल किंवा अनेक अशा अँगर असेल, यालाच आपण टार्गेट करून करतो, हा त्यातला मुख्य फरक आहे. इट इज ऑलवेज कस्टमाइज. कोर मेडिटेशन जे मी करतो तर इट इज ऑलवेज कस्टमाइज, इट इज ऑलवेज पर्सनलाइज्ड. आपण जनरल सुद्धा करू शकतोच. मी आता समजा आपण आता एक 10-15 लोक आहोत आणि आपल्याला समजा असं वाटलं की कॉमन काहीतरी डिसऑर्डर आहे की व्यसनमुक्ती आहे किंवा असं काहीतरी एक टॉपिक घेतला, डिसऑर्डर कशाला, आपल्याला जनरल एक थोडा वेळ सगळे विचार बाजूला ठेवून शांत बसायचंय, याच्यावर पण गायडेड मेडिटेशन होऊ शकतं. इनफॅक्ट हे फार गरजेचं आहे प्रत्येकाने करणं. आपण जसं मोबाईल रिचार्ज करतो ना, तसं प्रत्येकाने, मी एक निर्विचार अवस्था नावाचा एक मेडिटेशन टाकलं होतं मध्ये युट्यूबवर. सो निर्विचार अवस्था असं की मला असं वाटतं प्रत्येकाने झोपण्यापूर्वी किंवा दिवसातून 1-2 वेळा तरी एक डोळे मिटून काही सेकंदच करतायत आपल्याला. ते सुद्धा खूप प्रयास आहे. सगळे विचार बाजूला करायचे. म्हणजे मी 2-3 वर्षापूर्वी काही घरी आमच्या खूप काही गोष्टी चालू होत्या. माझे वडील आजारी होते आणि मग तेव्हा खूप टेन्शन यायचं की त्यांचं काय होईल हेल्थ आणि वगैरे वगैरे. आणि मग तेव्हा खूप सगळी जबाबदारी असायची, सगळ्या गोष्टी असायच्या. तेव्हा मी ऍक्च्युली हे सुरू केलं, निर्विचार अवस्था, की रोज रात्री झोपताना किंवा दिवसातून एकदा सगळे विचार हळूहळू बाजूला करायचे मनातून, टू द लेवल की फक्त श्वास एवढ्या लेवलवर आहे. अमित करकरे पण नाही, सगळं हळूहळू विसरत जायचं. हळूहळू एक वेळ लागला, 2-3 महिने लागले ते करायला, पण अगदी हळूहळू शांतपणे विसरत जायचं की मी डॉक्टर नाही, मला पेशन्स नाही आहेत, मला फॅमिली नाही, कुठली जबाबदारी नाही, तात्पुरती. म्हणजे अगदी म्हणजे विरक्ती नाही आहे, पण तात्पुरतं सगळं आत्ता या क्षणासाठी पुढच्या काही सेकंदासाठी मी सगळं माझ्या डोक्यातलं काढतोय की मला काही करायचं नाही, मला उद्याची काही पेंडिंग कामं नाही आहेत, मला कर्ज नाही आहेत, मला EMI नाही आहेत, माझ्या गाडीचं पेट्रोलचा काही प्रॉब्लेम, कसला काही प्रॉब्लेम नाही माझ्या, काही नाही. मला कोणी नाहीच आहे बेसिकली. आणि एक करत करत मी पण नाहीये, अमित करकरे पण नाही, ही व्यक्ती नाही, देह नाही. कारण मग देह म्हणलं की मग हे आलंय तिथे काहीतरी, आता मला वजन वाढलंय, माझे केसच पांढरे होत आहेत आणि अमुक तमुक, हे पण हळूहळू विसरायचं. आणि फक्त नंतर एकच राहतं, माझी स्वामींवर श्रद्धा आहे. सो मी स्वामींच्या एक चेहरा डोळ्यासमोर असतो, त्यांच्या पायाशी बसायचं, नंतर तेही दिसेनासे व्हायचे. त्याच्यानंतर आपण फक्त श्वास काही वेळ चालवायचा, काही सेकंद राहतो, अजून त्याच्या पुढे जाणं जमलं नाहीये, पण तसं जरी झालं ना ते एकदम फ्रेश व्हायला होतं. आणि तेच असतं ना
की आपण म्हणजे आता अनेक लोकांना झोप येत नाही, काळजी असते. सो मी त्यांना पण तेच सांगतो की तुमचं तुम्ही करून बघा. दिस इज व्हॉट इज गायडेड मेडिटेशन. की सगळे तुमचे जे विचार आहेत, तुमच्या जे काही प्रपंचातल्या काळज्या आहेत, चिंत्या आहेत, तुमच्या मुलांबद्दल असतील, हे झोपताना समजा तुम्ही कोणावर तरी विश्वास ठेवता. फॉर एक्झाम्पल माझा स्वामींवर विश्वास आहे. मी काय करतो, मी सगळ्याचं एक गाठोडं करतो, छोटे छोटे, की ते पॅक करतो. ते गाठोडं मी स्वामींच्या पायाशी होतो. त्यांना सांगतो की रात्रभर हे तुम्ही सांभाळा, उद्या सकाळी येऊन घेऊन जातो मी. आता मी झोपतो. हा थॉटच किती छान आहे की आपण झोपेपर्यंत आपल्याला मी नाकारत नाहीये ती जबाबदारी. ती चिंता, भीती, काळजी काही मी नाकारत नाही. मी तुमच्या पायाशी ठेवतोय, मी आता झोपतो, उद्या सकाळी ते आपोआप चिकटेलच मला मी उठल्या उठल्या. सो मी तात्पुरतं तुमच्याकडे ठेवतो. हा विचार फक्त यू नीड टू बिलीव्ह इन इट. किंवा ज्याच्या कोणावर आपली श्रद्धा आहे त्यांच्या आणि किंवा या विचारावर तर बिलीव्ह करायला लागतं की असं करून मी ते बाजूला ठेवतोय. सो ऍक्च्युली ना, ज्यांना इमॅजिनेशन खूप छान आहे ना, त्यांना याचा फार उपयोग होतो. बिकॉज यू नीड टू इमॅजिन ऑल दिस थिंग्स इन युअर माइंड. मग ते इमॅजिन करून तुम्ही ते बाजूला ठेवून द्या शांतपणे, आणि शांत झोप लागते. आणि त्याने त्या डीप स्लीपवर पण परिणाम झाला. विदाउट हे की मी शांत, सगळे विचार मी बाजूला ठेवले ना, मला स्वप्न पडणं बंद झालं. कारण शेवटी सबकॉन्शियस लेवलला ते विचार चालू असतात ना, तुम्ही झोपलात तरी. मग ते सारखे तुम्हाला जाग आणणार, अमुक करणार, तमुक करणार. तुम्ही अत्यंत आदर, प्रेम, तुम्हाला जे काही त्यांच्याबद्दल आहे वाटतं स्वामींबद्दल, माझे ते आई आहेत, त्याच्या मी आईकडे ते सगळं सुपूर्द करतो. त्यांना म्हणतो उद्या सकाळी मी घेऊन जातो तुमच्याकडे, आणि मग ते मला छान वाटतं, शांतपणे झोपतो. सो इट्स अ कस्टमाइज थिंग. ओ स्टँड्स फॉर ऑब्झर्वेशनल. आता ऑब्झर्वेशनल हा प्रकार येतो तो विपश्यनेतून. म्हणजे 2 वर्षापूर्वी मी विपश्यनेला गेलो होतो. त्यांनी साक्षीभाव शिकवला. तो मेन गाभा आहे विपश्यनेचा, की तुम्ही स्वतःकडे, तुमच्या विचारांकडे, तुम्हाला ज्या काही गोष्टी त्रास देत आहेत त्या सगळ्याकडे साक्षी भावाने बघायचा प्रयत्न, तटस्थपणे बघा. म्हणजे मला आता भीती वाटते, मला राग आलाय, तर माझी कानशिला लाल झाली आहेत, मला धडधडायला लागलाय, मला असं वाटतंय की हे सगळं, हे विचार येत आहेत, येऊ देत. तुम्ही त्यांना नाकारू नका ना, तुम्ही त्याला काही करू नका, तुम्ही फक्त ते ऑब्झर्व करा. सो विपश्यनेमध्ये पहिले 3 दिवस, सकाळी 4:30 पासून रात्री 8 पर्यंत, पहिले 3 दिवस ते फक्त श्वासावर लक्ष द्यायला शिकवतात. तुम्ही काही नाही, 4:30 पासून फक्त तिथे बसायचं आणि फक्त श्वास, या 2 इथला फक्त श्वास कुठून आत जातोय तो स्लोही करायचा नाही, फास्टही करायचा नाही. आनापान म्हणून एक खूप छान व्हिडिओ आहेत त्याचे, गोयंकाजींचे खूप छान. सो फक्त श्वास हे एक साधन म्हणून वापरायचं मन एकाग्र करण्यासाठी, आणि श्वासावर लक्ष केंद्रित करून फक्त शांत तिथे फक्त लक्ष देऊन राहायचं. सो यू ऑब्झर्व तुमचा श्वास पहिल्यांदी, देन यू स्टार्ट ऑब्झर्विंग युअर भावना, मनातले विचार. सो ऑब्झर्वेशन हा महत्वाचा भाग आहे. याच्यामध्ये तटस्थता आहे. म्हणजे तुम्ही थर्ड पर्सन होऊन ते ऑब्झर्व करायचं तुमचंच सगळं. तुम्ही साक्षी भावाने स्वतःकडे बघा की मला काय त्रास होतोय. कारण साक्षी भावाने बघितलं तरच मग थोडेसे ते इमोशन्स कमी व्हायला लागतात. साक्षी भाव म्हणजे काय, तर आपण आता मी येताना सांगतो ना की आता मी आलो तेव्हा ते एक माणूस असा धडकला वगैरे, तर मी असं जनरल सांगतो की तो काय ऍक्च्युली तो रॉंग साईडने आला, आणि मग आपण जसं एक तटस्थपणे सांगू ना तसंच स्वतःकडे बघितलं गेलं पाहिजे. सो त्या तटस्थपणे तुम्ही समजा स्वतःकडे बघायला आला तुमच्या भावनांकडे, तर जजमेंटलपणा कमी होतो. अदरवाईज आपण जज करायला लागतो की अरे काय राव, मला राग येतोय, हे काही नाही, ठीक आहे राग येतोय, हरकत नाही, राग आलाय का, हो किती आलाय, अप टू द लेवल की मला कोणाचा तरी खून करावं असं वाटतं, इथपर्यंत राग आला, ओके हरकत नाही, ऑब्झर्व करा त्याला, त्या रागाला. आणि तो राग आला की तो ऑब्झर्व करायला लागला तरी तो आपोआप निघून जातो. कारण नित्यभाव हा अजून एक दुसरा एक प्रकार आहे त्याच्यातला, विपश्यनेतला शिकवण आहे. सो प्रत्येक गोष्ट ही तात्पुरती असते, सो ते निघून जाईल. सो यू ऑब्झर्व इट. त्यातला जो ऑब्झर्वेशनचा भाग आहे ना, की मला हे सगळं का होतंय, क्लायंट जेव्हा माझ्याकडे येतो की मला हे बदलायचंय. सो फर्स्ट इज कस्टमाइज. सो वी फोकस ऑन अ पर्टिक्युलर काय म्हणतात ना प्रॉब्लेम ऑर अ पर्टिक्युलर इश्यू, की जो मला जो हे करायचं आहे, नॉट डिसीज अगेन. ऑब्व्हियसली डिसीजवर पण काम करता येतं, फोबियावर वगैरे, पण अमुक समजा झालं ना, मी आता माझ्या मनातला समजा भिडस्तपणा कमी झाला ना, तर मी जास्ती उलट प्रोडक्टिव्हिटी होईल. मला खरं येत असतं पण मी जाऊन विचारतच नाही. सो मला सगळं येत असतं पण मी विचारत नाही म्हणून मला संधी मिळत नाही. तो मला काढायचा आहे भिडस्त. माझ्या स्वभावातला हा एक पैलू आहे की जो मला, आणि हे कलाकारांना आणि यांना पण किती उपयोगी आहे की स्टेजवर गेलं आणि स्टेज फिअरच झालं, किंवा किती लोक असं होतात किंवा परफॉर्मन्स डाऊन होतो मग लगेच, किंवा क्लासिकल जाऊ दे, पण कारण क्लासिकल मध्ये तुम्ही पुन्हा म्हणू शकता, पण सुगम संगीत काय गाताना समजा एखादा शब्द इकडचा इकडे झाला आणि चूक झाली, त्यांना असं वाटतं संपलं, मग ते पुढचं सगळं कोसळत जातं. सो हा जर पॅटर्न बनला असेल
म्हणजे मी माझंच एक उदाहरण देतो. माझी हमखास अशी एक सवय आहे की मी ज्या लाईव्ह स्टेजवर गाणी म्हणतो आम्ही हौशी कलाकार, तर मी कुठला तरी एक शब्द चुकवतो, अजूनही चुकवतो, ते बंद झालेलं नाहीये. पण विथ कोर मेडिटेशन मी ते ऍक्सेप्ट करून टाकलेलं आहे की आपण चुकणार आहोत, काही फरक पडत नाही. पण त्यांनी पुढचं काही त्यांनी अफेक्ट होत नाही इतकं की लोकांना कळतही बरेच वेळा मी चुकलोय. मलाही नंतर कळतं रेकॉर्डिंग ऐकताना की अरे हा इकडचा तिकडे झाला का शब्द. सो आपण काहीतरी कस्टमाइज करून आणतो की ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये बदल घडणार आहे, आपली प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे. देन इट्स अ ऑब्झर्वेशन. सो विपश्यनाचा जो काही कन्सेप्ट आहे तो त्याच्यामध्ये ऍड होतं. तुम्ही म्हटलं तसं की मी 4-5 गोष्टी एकत्र करून एक म्हणजे याचा एक आपण बेसिक प्रिन्सिपल्स किंवा याच्या मागचे काय आपण नियम काय आहेत असं जर विचार केला तर हे आरईबीटी. सो थोडक्यात आरईबीटी मीट्स विपश्यना असा थोडक्यात त्याचा हे होईल. सो विवेकनिष्ठ विचारसरणी त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशनल जो काही एक पार्ट आहे, तटस्थपणे बघणं स्वतःकडे आणि येतो तो तिथे येतो. अँड देन आर स्टँड्स फॉर रिअलाइनमेंट. बर. सो वी ऍक्टिव्हली आपण काय करतो, सो माझ्यातला जो अविवेकी समज आहेत, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा अविवेकी दृष्टिकोन जो आहे, दॅट आय रिअलाइन टू विवेकी दृष्टिकोन. म्हणजे तेच काका आहेत की जे मला टॉन्ट टाकतायत किंवा ते मला काहीतरी मुद्दाम मी चिडावा म्हणून व्हॉट्सअपवर काहीतरी टाकत राहतात. त्याच्याकडे जो माझा अविवेकी दृष्टिकोन होता की त्यांनी असं केलंच नाही पाहिजे, अमुकच नाही झालं पाहिजे, मला सहनच होत नाही, कोणीही भारताविरुद्ध काही बोलायचं नाही, व्हॉट एव्हर, त्या अविवेकी समजाला मी विवेकी समजामध्ये कन्व्हर्ट करायचं. हे सगळं क्लायंटशी आधी डिस्कस केलं जातं की आपण काय करणार आहोत, की तुम्ही आत्ता असा विचार करताय, आपण असा विचार केला तर तुम्हाला जो काही राग येणं नको आहे तो अचीव होईल. हे क्लायंटला डिस्कस आधी केलं जातं आणि मगच ते अचीव केलं जातं. असं नाही की क्लायंटला काहीच माहित नसतं, त्याला इनफॅक्ट सगळं माहिती असतं. थोडक्यात आपण पॉइंट ए ला आहोत आता किंवा असावं असं, आणि पॉइंट बी ला जायचं, आपण या मार्गाने जाणार आहोत की तुम्ही जे आत्ता असं बघताय त्या गोष्टीकडे, त्याच गोष्टीकडे आपण दुसऱ्या पद्धतीने बघायचंय. फॉर एक्झाम्पल, कार चालवण्याची भीती वाटते काही लोकांना. बरोबर. आणि कार नको कारण पार्किंग मिळणार नाही आणि काय 100 हे असतात, अमुक तमुक आहे वगैरे. कारकडे थोडक्यात कार असं म्हटलं की एखाद्याच्या मनामध्ये भीतीची भावना निर्माण होते. पण 100 लोक आधी बाकीची किरकोळीत कार चालवत असतात. इनफॅक्ट ज्यांना येत नाही ते सुद्धा चालवत असतात कार पुण्यामध्ये सध्या. त्यांच्या मनात कारबद्दल काहीच अशी भावना येत नाही, पण माझ्या मनात येत असते. मला किती चांगली कार चालवता असेल तरी माझ्या मनात समजा येत असेल तर कारबद्दल माझ्या मनात ज्या काही भीती निर्माण करणारी कल्पना आहे, कार असं म्हटल्यानंतर माझ्या मनात पहिल्याने काय येतं, नाही ती मोठी आहे बाईकपेक्षा, पार्किंग मिळणार नाही, मग ती आदळेल का कोणाला तरी, मी कोणाला तरी मारीन का, तर मला धडकायचं असेल तर मी बाईक घेऊन पण धडकू शकतो. ते खूप सोपं आहे. तर कारकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जर मी बदलून त्याच्याकडे समजा एक ती माझी स्पेस आहे, त्याच्यामुळे मला पाऊस वारा थंडी काही लागत नाही, त्याच्यामुळे मला हवी ती गाणी ऐकता येतात, मला हवं ते टेम्परेचर लागता येतं, मला हवा त्या माणसाशी गप्पाही मारतात. आजकाल ब्लूटूथ मुळे सोपं झालंय कारमध्ये बोलत जाणं. मला एखाद्या एक्झॅक्टली मला कारला काही होईल पण मी तरी सेफ राहतो. या सगळ्या गोष्टी कारमुळे मला अचीव होतात. असं म्हणल्यानंतर मला कार चालवायची वाटते ना. सो आय टेल देम की आपण हे मनात घालणार आहोत. आता कार असं म्हणल्यानंतर आपल्या मनात ज्या काही 2-4 भावना येत आहेत किंवा 2-4 विचार येत आहेत, त्याच्याऐवजी आपण हे विचार आणण्याचा प्रयत्न करणार, म्हणजे ते रिअलाइन करायचं. सो दॅट इज रिअलाइनमेंट. आणि ई स्टँड्स फॉर एक्सपिरियन्स. सो इट्स अन एक्सपिरियन्स टू रिअलाइन बाय ऑब्झर्विंग युअर थॉट्स विच आर कस्टमाइज्ड. ओके. सो इट्स अ कोर गायडेड मेडिटेशन. काय करणार हे करण्यासाठी हे नाव आहे खरं म्हणजे. वेगळं नाव दर्शिकर काही गरज नाहीये. पण मी म्हटलं तसं की गायडेड मेडिटेशन म्हटलं की असं वाटतं अरे जेनेरिक आहे, सगळ्यांचंच असतं, कोण ना कोणते काय टाकतं. आपला हा स्पेसिफिकली या पद्धतीचा काम आपण करतो. आणि म्हणजे आता कोणाला मदत होऊ शकते हा प्रश्न मी विचारणार होते, पण आता मला याच्यातनच एक कळलं की सगळ्यांना इनफॅक्ट गरजच आहे. कोणाला मदत होऊ शकते तर कोणाला नाही होऊ शकत असं नाहीच आहे. तर हा एक प्रत्येकाला जिथे जिथे काहीतरी बदल करण्याची इच्छा आहे स्वतःमध्ये, स्वतःची प्रोडक्टिव्हिटी वाढण्यासाठी किंवा एखादा काहीतरी जर काहीतरी खरेच आजारी विचार येत असतील मनामध्ये, फोबिया असेल, अँझायटी असते, ती कमी करण्यासाठी, काही बिहेवियरल याच्यासाठी. म्हणजे बरेच असं असतं की भावना काहीच नाही आहेत, की ना अँझायटी आहे ना राग आहे काही आहे, पण सकाळी उठल्यानंतर मला वेळ असतो तरी पण माझ्याकडनं व्यायाम होत नाही. बिहेवियरल इश्यू आहे कम्प्लिटली.
आणि हा म्हणजे प्रत्येक जण फेस करत अगदी असेल अगदी. किंवा माझ्याकडे दुपारी वेळ असतो, संध्याकाळी वेळ असतो, मी क्लिनिक मी ऑफिसमधून 4-5 वाजता घरी येतो आणि 5 वाजता गेल्यानंतर माझ्या ऍक्च्युली 5 ते 7 वेळ असतो, पण मी नुसताच रील्स बघत बसतो, मी नुसताच हे करत बसतो. सो मोबाईल अडिक्शन आहे, स्क्रीन अडिक्शन आहे, सिगरेट फॉर एक्झाम्पल. काही नाही, मला असं काही नाही की टेन्शन नंतरच मी सिगरेट ओढतो किंवा दारू पितो. मला सवय लागली आहे. मला एक थोड्या वेळाने असं वाटतं की ओढावी, आता काहीच नसतं, मग मी जाऊन सिगरेट ओढतो. 4 लोक जातात ऑफिस मधली, मग ते म्हणतात चल, मग आम्ही बाहेर जाऊन. ही गोष्ट वाईट आहे हे माहिती असून सुद्धा आपण आपली असं किती लोक आहेत की ज्यांना स्मोकिंग सोडायचंय, ज्यांना अनेक गोष्टी सोडायच्या आहेत, पण सोडायच्यात पण सुटत नाही. बघू, उद्या करू, प्रोक्रॅस्टिनेशन आहे, उद्या करूया, जाऊ दे, ठेवूया. मग तो आता हा परवा खूप दिवसांनी आला होता, मग तो म्हणला चल, मग ते चहा प्यायलो, मग त्याने सिगरेट ओढली, मग मी पण ओढली, त्याच्या राहिली. सो हा जो कंट्रोल तिथे यायला हवाय की मी काय करायचंय, म्हणजे त्या क्षणी मला काय स्वतःला सांगायचंय. सबकॉन्शियस माइंड तुम्हाला इट्स अ सेल्फ टॉक. होतंय काय, तर तो जेव्हा मला ऑफर करतो सिगरेट, तेव्हा मी त्याला म्हणतो अरे नाही, सध्या मी खरं घेत नाही, मी जरा बंद केले. तो म्हणतो अरे एकाने काय होतंय, असं तो म्हणतो. आणि मग आतला माझा हे सांगतो खरंच आहे, एकाने काय होतंय, अरे ठीक आहे ना, तू जसाही महिनाभर चांगला कंट्रोल ठेवलायस, तो आता याच्या पुढचा महिनाभर फक्त एखादी. आणि एरवी आपण असं ठरवलं होतं की रोज 10च्या ऐवजी 2 ओढायच्या रोज, म्हणजे कमी कमी करत राहायचं. तू तर महिनाभर घेतली नाहीस, हे एखादी चालेल, असं काही नाही, वाटलं अर्धी ओढ बरं का, असं काहीतरी. सो दिस इज व्हॉट माय सबकॉन्शियस माइंड टेल्स मी विदिन फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड्स. आणि मी म्हणतो का आता, आणि आपण कायम असा मार्ग निवडतो की जो सोपा असेल, आणि आपल्या सोयीचा असेल, प्लेजरेबल असेल, आपल्या सोयीचा असेल, ही टेंडन्सी असते. त्याला कुठेतरी ब्रेक करायचं. पुन्हा इथे वी आर नॉट जजिंग की ती ओढली नाही, इट्स ओके, डोंट गो इन टू गिल्ट, डोंट गो इन टू एनिथिंग, इट्स ओके. असं होतं. आरईबीटी सेज यू आर अ ह्युमन बिईंग, सो यू आर एक्सपेक्टेड टू डू मिस्टेक्स. नाही, हे तर म्हणजे व्यसनाबद्दल झालं, सिगरेट किंवा रोजचं डायटिंग किंवा रोजचं हेल्दी खाणं, इथपासून सुरुवात केली पाहिजे माणसाने. की 4 गोष्टी आहेत, त्यातलं हेल्दी पटकन आपला हात तिकडे जातच नाही. जिथे आपलं अनहेल्दी किंवा टेस्टी असेल तिथेच जाणार. विपश्यनेमध्ये आम्हाला विपश्यना जर तुम्ही कोणी गेला असेल तर सकाळी 4:30 वाजता उठवतात. 4 वाजता 4:30 वाजता तुम्हाला ध्यानाला यायचं असतं. 6:30 वाजता ब्रेकफास्ट असतो आणि 11 वाजता जेवण असतं. 11 वाजता जेवण झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता चहा मिळतो, चहा किंवा लिंबू पाणी. पण रात्रीचं जेवण नसतं. 11 वाजता तुम्ही दुपारी जेवल्यानंतर तुम्हाला सकाळी दुसऱ्या दिवशी 6:30 वाजता ब्रेकफास्ट मिळणार असतो. तर हे तुम्हाला माहिती असतं, हे आदल्या दिवशी त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलेलं असतं 0 डेला की हे असं असं असणार आहे. तुम्ही ते वाचूनही आलेलं असतं तुम्ही जे ऍडमिशन घेता तेव्हा. सो आपल्या मनात असं असतं की काय होणार, कारण आपल्याला तर सवय असते 4 वेळा खायची, आणि मग रात्री नाही झालं तर मला चक्कर येईल, मला चिडचिड होते वगैरे वगैरे. त्यांचं तेच म्हणणं आहे की हे सगळं ऑब्झर्व करा. भूक लागते त्याला पण ऑब्झर्व करा, तटस्थपणे भूक पण ऑब्झर्व करा, ती जाते. म्हणजे तुम्हाला जी अशी प्रचंड एक हे येते ना की मला काहीतरी खायचंय, सो सगळ्या गोष्टी जर ऑब्झर्व केल्या तर त्या आपोआप निघून जातात. यू जस्ट नीड टू ऑब्झर्व इट. तुम्ही एंगेज झालात की ते तुमच्यात येतं. तुम्ही लांबून ऑब्झर्व करा. मी त्याच्यात गंमत म्हणून सांगतो की नुसतं बसून राहायला लागायचं 1-1 तास ध्यान लावून, आणि 3-4 दिवसानंतर ते म्हणायचं की मांडी पण बदलायची नाही. येऊ देत मुंग्या बिंग्या, काय नाही येत, म्हणजे 4-5 दिवसानंतर नाही येत मुंग्या पायाला, सवय होऊन जाते त्याची. पण मग कुठेतरी खाज सुटते पाठीला, डोक्यात खाज सुटते, तर खाज ऑब्झर्व करा फक्त. असं होतं, प्रत्येकाला होतं की आणि मग तिथेच लक्ष जातं. सो त्यांचं म्हणणं की काही नाही, हे विकार आहेत ते बाहेर येत आहेत, सो फक्त ऑब्झर्व करा. आणि लिटरली गंमत सांगतो, ती खाज जाते. हे खूप छान होतं. आणि ऍक्च्युली कसं झालं, तिथूनच ऍक्च्युली हा विचार सुरू झाला की मी जे अनुभवलंय तिथे विपश्यनेमध्ये 10 दिवस, तर हे मी माझ्या पेशंट्सना किंवा क्लायंट्सना देऊ शकतो का विदाउट देम डुईंग विपश्यना. कारण प्रत्येकाला 10 दिवस जाता येत नाही, प्रपंच असतो, सगळं असतं. तर मग या गोष्टी आपण कुठेतरी देऊ शकतो का. त्यांचं बेसिक तो तत्व तेच आहे तिथलं की तुम्ही ऑब्झर्व करा फक्त, तुम्ही त्याच्यात एंगेज नका हो. तुम्ही एंगेज झालात की मग ते तुम्ही त्या ह्याच्यामध्ये गेलात. जसं सांगतो अजून एक उदाहरण विचारांचं. हे मी उदाहरण बरेच वेळा पेशंट्स द्यायचो की आपण कुठल्याही सिग्नलला थांबलो की आपल्याकडे 2-3 प्रकारचे लोक तिथे येतात आपल्या काचेवर टकटक करायला. एक म्हणजे तृतीयपंथी असतात, त्याच्यानंतर ती फुलं आणि हे विकणारी मुलं असतात, किंवा मग प्रॉपर बेगर्स असतात.
आपण टिपिकली काय करतो, समोर बघत राहतो किंवा आपलं काहीतरी काम करत राहतो किंवा मुद्दाम शेजारच्या माणसाकडे किंवा एकटाच असतील तर मी समोर बघत राहतो, आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. सो वी सिस्टमॅटिकली डेलिबरेटली इग्नोर. त्यांना जेव्हा लक्षात येतं की हा माणूस काही आपल्याला इंटरेस्टेड नाही, ते पुढच्या गाडीकडे जातात. पण समजा आपण ऑब्व्हियसली सुरुवातीला काय होतं सांगतो, आपल्याला माणुसकी असते, किती जरी ती कोणी काय असली तरी आपल्याला असं वाटतं शेवटी माणूस आहे. काहीतरी विचारतो त्यांना की नको दादा तुम्ही पुढे जा वगैरे असं म्हणायला लागलो. द मोमेंट यू एंगेज, त्यांना माहिती असतं ते तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करून ते बघा हे करतात, ते एक बाळ दाखवतात, ती बाई म्हणते मला खाल्लं नाहीये, शाळेत नाही गेलेली आहे, असं काय काय करून ते बरोबर त्यांना माहिती असतं की हा एंगेज झाला, सेम विचारांचा आहे आपल्या. तिथे आपण जे करतो सिग्नलला तेच करायचंय, खरं काही वेगळं नाही करायचं. किती सुंदर उदाहरण आहे. काही वेगळं नाही करायचं आपल्याला. इग्नोर केल्यावर ते निघून जातात. ते तुम्हाला त्रास द्यायला आलेत, तुम्ही त्यांना ऑब्झर्व पण करून, ऑब्झर्व करा म्हणजे काय की तुम्ही फक्त त्यांना इग्नोर करून फक्त पुढे तुम्ही त्यांच्याशी एंगेज होऊ नका. तुम्ही तटस्थ राहा, एंगेज होऊ नका. ते पुढच्या गाडीकडे जातील, ते कोणाकडे जाऊ देत मग. दॅट्स नॉट माय प्रॉब्लेम. की मी मला समजा राग शब्दात सांगितलं एक्झॅक्टली. आणि आपण करतोय हे सगळं, फक्त जे सिग्नलला करतो ते आयुष्यात करता आलं पाहिजे. हा तिथे आय गाईड देईल, त्याच्यासाठी मी आहे की ते समजा जमायचं असेल. आणि हे प्रत्येकाला लागतं. मी कोणातरी गाईड करतो म्हणजे मी पार अगदी आता पोचलो का, माझ्या मागे तेजोवाला आलं का, नाही. हा प्रत्येकाला लागतं, मलाही सतत लागतात गोष्टी, मला काहीतरी गोष्टींवर मी पण डिस्टर्ब होतो. सो इट्स अ पार्ट, इट शुड बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ द डेली लाईफ. राईट. आणि ज्यांना म्हणजे काहीतरी व्याधी झालेला आहे आणि औषधं चालू आहेत बाकीची सुद्धा, तर त्यांनी सुद्धा की तो जो काही कोर्स फॉलो करायचा आहे किंवा कधी कधी आयुष्यभरासाठी काहीतरी मागे लागलेलं आहे, तर याला सप्लिमेंट म्हणून पण उपयोग होईल का? हो हो, छान आहे प्रश्न. अगदी कॉमन उदाहरण देतो. आजकाल असे काही व्याधी आपल्याला होतात आपल्या आजूबाजूच्या लोकांना की ज्या कायमस्वरूपी असतात. म्हणजे कॅन्सर असं म्हटलं की आपल्या मनात, प्रत्येकाच्या मनात, मी डॉक्टर्स वगैरे सुद्धा घाबरलेले बघितले. प्रत्येकाला असं वाटतं, कारण शेवटी ती कुठेतरी एक वॉर्निंग बेल असते की आता संपायला आलंय सगळं. आपल्या आजूबाजूला आपण खूप बघितलेलं असतं. मला डायबिटीज झाला, पार्किन्सन झाला, असे काही आजार आहेत की जे झाले की असं लक्षात येतं की आता एकदम वेगळ्या हे सुरू मागे लागलं आयुष्य. द मोमेंट यू ऍक्सेप्ट दॅट आजार, इट बिकम्स इझियर. मी बाबांचं जे मध्ये सांगितलं ना, सो बाबांना आमच्या एक प्री कॅन्सर स्टेट होती. आणि जेव्हा पहिल्यांदा बाबा ऍडमिट झाले तेव्हा इट वॉज नॉट काय डायग्नोस्ड ॲज कॅन्सर, त्याच्या आधी अलीकडची स्टेज होती. तर बाबांनी मला विचारलं की हा कॅन्सर आहे का, तर मी त्यांना म्हटलं नाहीये. ते म्हणले तू लपवतोयस का, तर मी त्यांना म्हटलं की लपवत वगैरे काही नाहीये, तुमचे डिस्चार्ज समोर येईल त्याच्यावर तुम्ही बघा, त्याच्यावर तर काय लपवणार नाहीत, मी ठीक आहे तुम्हाला सांगेन हा नाहीये, त्यांना तर लिहायलाच लागेल. आणि त्यांना म्हटलं बाबा पण अजून एक सांगतो, मी जे पेशंट्सना सांगतो ना तेच मी तुम्हाला पण सांगेन म्हटलं की उलट कॅन्सर मी कसं बघतो, पुन्हा तेच आहे ना की हाऊ यू लुक ॲट इट विल चेंज युअर फिलिंग्स आणि थॉट्स अबाउट दॅट पर्टिक्युलर थिंग. म्हटलं मी कॅन्सरकडे उलट असं बघतो की ऍटलिस्ट मला कळलंय की माझ्याकडे आता काही दिवस, महिने किंवा वर्ष शिल्लक आहेत. अदरवाईज मी या धुंदीत असतो की मी 20 वर्षाचा आहे, मी 40 वर्षाचा आहे, अजून आहेत 20-25 वर्ष, आणि मी काहीच गोष्टी करत नाही. आणि एक दिवशी धडकन कोणतरी मला धडकतं आणि किती लोक आहेत अशी आपल्या ओळखीमध्ये. सो ऍटलिस्ट तुम्हाला वॉर्निंग बेल तरी मिळाली आहे, मला ती मिळेल नसते. आणि तुम्हाला गमत सांगतो हे कुठून आलं हे. माझ्या अगदी जवळच्या एका व्यक्तीला कॅन्सर झाला होता. सो वी वेंट टू डॉक्टर कसबेकर, ही इज अ व्हेरी सिनियर कॅन्सर सर्जन. तर आम्ही आय थिंक शुक्रवारी का शनिवारी गेलो होतो त्यांच्याकडे, आणि मग असं ठरलं की बुधवारी सर्जरी करायची किंवा मंगळवारी. तर ते म्हणले की मंगळवारी या, आपण सर्जरी करूया. तर ती जी व्यक्ती होती त्यांनी विचारलं की तुम्हाला काय वाटतंय किती काय स्टेजचा असेल आणि आता किती वर्ष शिल्लक राहिली बरं का. ते म्हणले अरे बुधवारी या असं म्हणतोय, पण बुधवारी मी असेल की मला माहित नाही, तर मी तुला काय सांगायचं की तू किती दिवस जगणार आहेस. हा जो अगेन आय सेड ना की पर्स्पेक्टिव्ह, तुम्ही कसं बघता एखाद्या गोष्टीकडे, तो पर्स्पेक्टिव्ह मिळाल्यानंतर असं वाटलं की अरे खरंच आहे. ते म्हणले 100 मार्ग आहेत मरण्याचे, कॅन्सर हा त्यातला एक मार्ग आहे. हा आपण रस्त्यावर कशी गाडी जातो, आपण सिग्नल मोडतो पुण्यामध्ये, धपाधप जातो, तेव्हा आपल्या मनात मृत्यूचा विचार मुळीच येत नाही. कॅन्सर किती हे आहे, पण आपल्याला त्याची भीती वाटत राहते उगीच. थोडक्यात काय, तर द मोमेंट यू सी अ पर्टिक्युलर थिंग, सो अशा पेशंट्सना, कमिंग टू युअर क्वेश्चन, अशा पेशंट्सना ऍक्सेप्टन्स दिला ना त्या आजाराचा की ठीक आहे मला आजार झालाय. अजून एक सांगतो उदाहरण, कॅन्सर आणि या सगळ्या गोष्टी तर आहेच आहेत,
जाडी वाढल्यानंतर सध्या खूप लोकांना सेल्फ ब्लेमिंग, बॉडी शेमिंग आणि या सगळ्या गोष्टी आता सुरू होतात. ऍक्सेप्टच केलेलं नसतं की आपण कसे दिसतोय, काय दिसतोय वगैरे वगैरे असं. वजन कमी करणं हा पुढचा भाग झाला. त्याच्यासाठी काय जे काय करायला लागेल त्याच्यासाठी पण कोर मेडिटेशन उपयोगाला येईलच. पण बेसिकली ऍक्सेप्टिंग युअरसेल्फ की म्हणजे आपण बेढप दिसतो का? हो. माझ्या कॉलेजच्या पेक्षा मी आता जाड झालोय का? आता व्यवस्थित जाड झालोय. पण म्हणून माझा आवाज बदलला का? नाही. माझं गाणं काही बिघडलं का? नाही. मी औषधं देतो ते काही बदललं का? मग असं काय बदललंय? 10%. फक्त दिसण्यात काहीतरी फरक आहे. 10%. जो व्हायला हवा. मला दम लागतो आता काही वेळा चालताना, ते व्हायला हवं. म्हणजे आय एम नॉट रिजेक्टिंग की ते काही कामच नाही करायचं, जाऊ दे, चालू दे, राहू दे असं. पण माझ्या पूर्ण व्यक्तिमत्वामधली एक 10-15% गोष्टी फक्त त्यांनी अफेक्ट झालेल्या आहेत. तेवढाच त्यांनी त्रास दिला पाहिजे की तेवढं त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि हेल्थ वाईज ते चांगलं आहे म्हणून मी ते बदललं पाहिजे. याच्याबद्दल काही वाद नाही. पण मी जाड आहे, मी चांगली दिसत नाही किंवा दिसत नाही किंवा मी दिसत नाही असं म्हटल्यानंतर, पण मी जाड आहे असं म्हटल्यानंतर असं लोकांना वाटायला लागलं की सगळं संपलं आता. आपण दिसत नाही चांगले, मग आपलं काहीच नाही. मग त्यांचे छंद बंद करतात, ते सोशल ऍक्टिव्हिटी बंद करतात, ज्याच्यातून अदरवाईज आनंद मिळणार नसतो. सो मी पेशंटला पण सांगायचो की तुम्हाला आवडणारी लोक कोण आहेत? गदी माडगुळकर आवडतात का? हो. पु ल देशपांडे आवडतात का? हो. ते होते का काटकुळे वगैरे? छान मस्त छान खाणं पिणं त्यांनी व्यवस्थित, जे काही इनफॅक्ट जिथे गेले तिथे त्यांनी सगळं छान खाल्लं, त्याच्याबद्दल लिहून काढलं. ते व्यवस्थित पहिल्यापासून, आणि ते स्वतः सांगतात की मी लहानपणापासून वजन राखू नये व्यवस्थित. तरी आपण त्यांना ऐकतोय की नाही? ते जाड आहेत म्हणून आपण त्यांना ऐकणं बंद केलंय का? मग आपण जर त्यांना जे अप्लाय करतो ते स्वतःला का नाही अप्लाय करतो? पुन्हा तेच हे सगळं. आणि हे बदल होण्यासारखी गोष्ट आहे ना. एक्सेप्ट करून त्याच्यावर, तो जर तुमच्यावर इतका परिणाम करणार आहे, तो जर भाव, तर तुम्ही तो चेंज आणि काही कारणांनी समजा असं असेल, काही वेळा काही हॉर्मोनल इश्यूजमुळे, काही बाकीच्या कारणांमुळे. आता फॉर एक्झाम्पल 60-65 75च्या बायका असतात, त्यांचं वजन मेनोपॉज नंतर किंवा काहीतरी हिस्टेक्टोमी होते त्याच्यानंतर खूप वाढतं, थायरॉइड असतं, काय हायपोथायरॉइडिझम असतं वगैरे. त्याच्यानंतर ते कळतं की हे काही आजारांमुळे, काही गोष्टींमुळे हे कमी होणार नाही. आता ऍक्सेप्ट करा, ते पुढे जा, इट्स ओके. म्हणजे मलाच पळता येणार नाही तरी आधी तरी कुठे पळत होतो. पण मला समजा काय, मला पुरणपोळी करायची आहे उभं राहून, ती करता येते ना, त्याला चव तशीच येते अजूनही माझ्या पुरणपोळीला. माझ्या स्वयंपाकाला तीच चव आहे. मी म्हटलं तसं, गाणं म्हटलं तरी तीच हे आहे. मी लिखाण करते, काहीतरी वाचते, मी गप्पा मारते, तेवढं चांगलं मारू शकते. जे जमतंय ते करा, बाकीचा स्वीकार करा की ठीक आहे आता या गोष्टी आपल्याला जमणार नाहीयेत. तर हे कळत असतं. म्हणजे हे काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला हे सांगतात, तुम्हाला हे पटतं, पण ते अंगीकारता येत नाही. तिथे कोर मेडिटेशनचा उपयोग होऊ शकतो. किंवा आपण रेग्युलर त्या व्यक्तीला श्वासावर लक्ष केंद्रित करून शांत करतो आधी, आणि मग त्याच्यानंतर आपण एक अंतर्मनाचा दरवाजा उघडून त्याच्यामध्ये हे जे सगळे समज आहेत, तर हिप्नोथेरपीचा किंवा अजून काय वेगवेगळ्या थेरपीचा, इनर चाइल्ड हिलिंग ज्याला म्हणतात, की लहानपणी काहीतरी झालेल्या जखमा असतात मनावर, की खूप लहानपणी गरिबी बघितलेली असते किंवा फसवलेलं बघितलेलं असतं. मग मी कोणावरच विश्वास ठेवत नाही, कारण माझ्या सख्ख्या वडिलांनी, सख्ख्या भावानी, सख्ख्या काकानी वडिलांना फसवलं होतं. सो जवळची माणसं फसवू शकतात, असा एक मनात इतका खोलवर जखम असते. ती कॉन्शियस नसते, ती सबकॉन्शियसली कोणावरही विश्वास ठेवायचा नाही ही डोक्यात खूप असते त्या व्यक्तीच्या. किंवा गरिबी बघितलेली असते आणि मग तो माणूस पुन्हा खर्च करायला किती पैसे आले, कोट्यावधी रुपये जमा केले तरी तो खर्च करत नाही, कारण त्याला माहिती असतं की पुन्हा गरिबी आली तर आपल्याला नकोय, त्याच्यापेक्षा खर्च नका करू. आता हा प्रॉब्लेम आहे, तुमच्या आता आहेत पैसे तर खर्च करा, म्हणजे यू एन्जॉय दॅट मनी दॅट यू हॅव सेव्ड. सो आता हे जे असतं ना, तर तिथे पण हा कन्सेप्ट येतो. मी म्हणलं ना वेगवेगळ्या कन्सेप्ट घेतले. सो इनर चाइल्ड हिलिंग मधला असा कन्सेप्ट आहे की आपण वेगवेगळे भाग असतो. माझं असं म्हणणं असतं की आपण नात्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे असतो. मी एक भाऊ म्हणून एक वेगळा असतो, तो सुद्धा माझ्या प्रत्येक भावंडांबरोबर वेगळा भाऊ असतो. मी म्हणजे प्रत्येक भावंडांबरोबर सेम भाऊ नसतो. सो मी डॉक्टर म्हणून वेगळा आहे, प्रत्येक पेशंटसाठी मी वेगळा असतो. सो आपले खूप भाग आहेत, त्यातला आपल्या प्रत्येकामध्ये एक विवेकी भाग आहे आपला. सो मी एक विवेकी अमित आहे आणि त्याचे अनेक अविवेकी अमित पण आहेत माझ्या मनावर. विवेकी अमित कमी असतात, अविवेकी खूप असतात सगळ्यांमध्ये. सो मला काय करायचंय हे कळतं कोणाला, त्या विवेकी अमितला कळतं की आपण काय करायला हवं, पण वळत नाही कोणाला त्या अविवेकी लोकांना. सो माझ्यातल्या विवेकी अमितनी त्या अविवेकी अमितला समजून सांगायचंय, दिस इज व्हॉट कोर मेडिटेशन डज. की तुम्हाला कळलंय ना, आता आपण डिस्कस केलं की काय करायला हवंय. सो तुम्हाला कळलंय, ओके, दॅट इज तो विवेकी भाग आहे तुमचा. त्याने आज जा, तुमच्या मनामध्ये ते अविवेकी अमित तुम्हाला भेटतील,
त्या सगळ्यांशी शांतपणे बोला. त्यांना सुद्धा त्यांना जज करू नका. त्यांना ऑब्झर्व करा. त्यांचे काही कारण आहेत त्यांना असं का वाटतंय त्याची ती कारण आपण समजून पण घ्यायला नको. असं काही कारणाने त्याला असं वाटतंय की असं त्याला सांगा, अरे असं जर वाटत राहिलं तर तुला राग येत राहणार, तुला भीती वाटत राहणार, तुला ट्रस्ट इश्यूज होत राहणार आहेत. त्याच्यावर आपण घालून टाकूया. कारण अगदी सबकॉन्शियस लेवलवर जाऊन ते बिलीफ्स काढायला कोर मेडिटेशन. जसं मी एक एक्झाम्पल देतो. माझा एक स्टुडंट आहे. मी कॉलेज माझं क्लिनिक सुरू केल्यानंतर अगदी सुरुवातीला तो माझ्याकडे यायचा आणि तर त्या मधल्या काळात त्याचा काहीतरी खूप इश्यूज झाले त्याच्या आयुष्यामध्ये. आम्ही मध्ये काही कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो. सर कोणतरी त्याला सांगितलं की तू अमितकडे जाऊन होमिओपॅथी किंवा पुष्पौषधीची ट्रीटमेंट घे. तर आम्ही बोलत होतो तर असं लक्षात आलं की हे मी आता जसं म्हणलं ना, असं लहानपणीचं खूप काहीतरी डोक्यात होतं आणि त्याच्यामुळे खूप प्रश्न येत होते क्लिनिकमध्ये सुद्धा की रिस्क घ्यायला नको वाटत होती, नवीन काही करायला नको वाटत होतं. असं कायम असं एक लिमिटेड हे सगळं चालू होतं आणि त्याच्यावर औषधं हवी होती. तर मी त्याला म्हटलं की आपण हे काहीतरी करून बघूया का. मी तेव्हा ट्रॅक्स पाठवायचो पेशंट्सना. मी ट्रॅक्स पाठवतो करून रेकॉर्ड कस्टमाइज. मी तेच की हे माध्यम कसं सो 2 प्रकारे करता येतं. एक तर म्हणजे ट्रॅक्स करून पाठवता येतात. पण तिथे मला असं लक्षात आलं की ट्रॅक्सचा फायदा असा आहे की ते तुम्ही कुठे ऐकू शकता. सो कानात हेडफोन्स लावायचे, एअरप्लेन मोडला टाकायचा आणि 10-15 मिनिटाचा ट्रॅक असतो आणि तो ट्रॅक तुम्ही ऐकत राहायचा. दिवसातून 2दा ऐकला तर चांगलं आहे, रोज ऐका. सो दॅट्स अ प्रॅक्टिकल आणि कन्व्हिनियंट वे. पण काही क्लायंट्स असं होतं की ते म्हणतात की नाही आमचं ऐकणं होत, आम्हाला वेळच मिळत नाही आणि ते ऐकायला लागलं तरी काहीतरी डोक्यात येत राहतं, फोन वाजतो, काहीतरी हे होतं, मग मुलगीच येते, काहीतरी विचारायला लागते. सो ते सलग नाही ऐकलं जाते. 10-15 मिनिटं पण सलग मिळत नाहीये. एकाने तर मला विचारलं तर मग मी ड्राईव्ह करत जातो हिंजवडीला, ते जातात ऐकू का. तो म्हणलं नाही रे बाबा, म्हणलं. कारण म्हणजे अगदी हे काय आपण ते कॉन्शियस असता तुम्ही, पण तरी असं मग लक्ष एक रहदारीवर द्यायचंय का कानात द्यायचंय तसं. सो तो एक भाग आहे. अगदीच जर शक्य नसेल, तुम्ही लांब असाल येणं जाण्यात, पण अदरवाईज क्लिनिकमध्ये येऊन एक 10-15 मिनिटाचं सेशन, पहिलं जे सेशन असतं ते तर तासभर तुम्हाला बसायला लागतं, कारण अर्धा 1 तास आधी समजून घ्यायला लागतं आणि मग त्याच्यानंतर 20 मिनिटाचं आणि मग 20 मिनिटाचं रेग्युलर सेशन बाजूला बसून किंवा युजली रिक्लायनिंग पोझिशन मध्ये शांत पडून असं ते जास्ती सोपं पडतं. कारण त्याचा अजून एक भाग असा आहे की मी जे ट्रॅक पाठवतो ते आता इट्स वन साइडेड मेडिटेशन. मी काहीतरी सांगतोय ट्रॅक आणि ती मला फक्त ऐकायचंय. तुम्ही जेव्हा क्लिनिकमध्ये असता तेव्हा इट कॅन ऑल्सो बिकम अन इंटरॅक्टिव्ह सेशन की हे दिसतंय का, तर मग त्याच्या खांद्यावर हात ठेवा, हे करा, त्याला सांगा की असं असं करायचंय, आता बरं वाटतंय का, अजूनही ठीक आहे, नसेल वाटत तर आपण पुन्हा करूया, हे करूया. सो हळूहळू जेवढं जमेपर्यंत वाट बघून आपल्याला त्या सगळ्या गोष्टी फॅसिलिटेट करता येतात. ट्रॅकच्या बाबतीत असं होतं की नाही जमलंय, काय माहित नाही, ते ऐकलं मी पण तरी नाही झालं, या पण गोष्टी होतात. सो ट्रॅक हा मी फारसा रेकमेंड करत नाही. लाईव्ह जास्ती बरं, कारण मग तिथे आपण खरंच ते 20 मिनिटं तिथेच असतो आणि खूप शांतपणे ते होतं. बरेच वेळा असंही होतं की त्या 1-2 सेशन्स मध्येच बऱ्यापैकी फरक पडतो आणि मग एकदा धक्क्याला आली गाडी की मग ते आपलं हे करू शकतात. तर त्या मुलाच्या बाबतीत तसं झालं होतं की लहानपणी काहीतरी गोष्टी झाल्या होत्या आणि त्याच्यामुळे ते रिस्क घेणं आणि या सगळ्या गोष्टी कमी झाल्या होत्या. सो वी डिड द सेम थिंग ड्युरिंग द गाइडेड मेडिटेशन की आता तू आहेस ना, तू स्वतःला इमॅजिन कर की आता तू काय काय करतोयस. तू आता डॉक्टर झालायस, तुझं स्वतःची प्रॅक्टिस आहे, तू अनेक लोकांना बरं केलेलं आहेस. इनफॅक्ट त्याने 1-2 सेलिब्रिटीजना बरं केलं होतं. मी इतक्या लेव्हलपर्यंत की तुझं चांगलं नाव आहे, हा मनात धर. आणि आता आज जाऊया आपण अंतर्मनामध्ये. तिथं एक लहानपणीचा जो तू आहेस तो बसलेला आहे. त्याला काय काय झालेलं आहे, तर तो गरिबी, मग त्याला काहीतरी कोणतरी हिणवलं की तुमच्याकडे पैसे नाहीत, अपमान झालेले आहेत, त्याच्यामुळे तो असा हे झालेला आहे आणि त्याचे ट्रस्ट इश्यूज आहेत. तर त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला सांग की आता आपण मोठे झालो, मी मॅच्युअर्ड आहे आता आणि आय विल टेक केअर ऑफ यू. म्हणजे लहानपणी असं झालं होतं की आई वडिलांकडे कोणाचंच लक्ष दिलं गेलं नाही, ऑब्व्हियसली, कारण त्यांना इतके प्रश्न होते, कर्ज आणि वगैरे, की आई वडिलांना वेळच नव्हता. सो आता तू आहेस ना, सो विवेकी तू, अविवेकी तुझी मदत घे. वाय डू यू नीड अदर पीपल टू टेक केअर ऑफ यू. आत्मनिर्भर ज्याला आपण म्हणतो ना, तोच कन्सेप्ट आहे की तुम्ही तुमची काळजी घ्या. आता तू एवढ्या पेशंट्सना काउन्सिलिंग करतोस, तू पेशंट्सना मदत करतोस, त्यांना उत्तर देतोस, तुझी उत्तर तू स्वतःला दे आता याच्या पुढे. इट बिकम्स इझियर, कारण प्रत्येक वेळी कोण मिळणार तुम्हाला, मी तरी दरवेळी कुठे अवेलेबल असणार आहे. सो तुला जे समजते तू त्याला एकदा ते मार्ग दाखवला ना की असं त्याचा त्याला खूप फायदा. म्हणजे इनफॅक्ट गमत सांगतो, हे साधारण
दिवाळीच्या आसपास आम्ही एकदा भेटलो होतो हे सगळं करायला. आणि मी त्याला म्हणलं की काही नको आपण औषध द्यायला, एवढंच करून बघ. आम्ही त्याला मग तो ट्रॅक करून दिला होता. आणि साधारण डिसेंबर 2-3 महिन्यामध्ये त्याचा हे आला की सर मी -1 0वर आलोय आणि आता आपण कधीतरी पुन्हा भेटूया वगैरे असं. अजून पॉझिटिव्हिटीकडे वी हॅवंट स्टील स्टार्टेड विथ मेडिसिन्स कारण देर इज नो नीड नाव. वा. हा, आणि तेच आहे की प्रत्येकाला लागतं आणि एव्हरीबडी नीड्स इट. अगदी मलाही गरज पडते. आत्ता आपण मगाशी बोलताना एक असा थॉट आला होता की कुणीतरी विचारलं गाडीत न जाताना मी ऐकू का किंवा असं, तर आपण त्यांना बेसिकली बसून मन स्थिर करून ऐकण्याचा सल्ला देतो. पण बरेच लोक असे म्हणत असतील की माझं मनच अस्थिर आहे, मला एक सर्टन पॉइंट नंतर एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये कॉन्सन्ट्रेटच करता येत नाही. मग अशांना कोर मेडिटेशनचा उपयोग होऊ शकतो किंवा असं कोण आहे की ज्यांना उपयोगच होऊ शकणार नाही? हा, हो, असं होतं. खूप सिव्हिअर काही सायकॅट्रिक डिसऑर्डर्स असतील ना, की स्किझोफ्रेनिया आहे किंवा बायपोलर किंवा जिथे असे खूपच मनामध्ये खूपच वेगळे आणि अगदी पॅथॉलॉजिकल लेवलला विचार येत आहेत. म्हणजे एखाद्याबद्दल संशय आहे की म्हणजे फॉर एक्झाम्पल पॅरानॉइड समजा कंडिशन्स असतील, तर पॅरानॉइड याच्यामध्ये असं होतं की नाही कोणतरी मला विष घालतंय, ते बघताच आहे, समोरून तो माणूस बघतोच आहे मला. होतं असं की तिथे पुन्हा तो जो आपण या कोर मेडिटेशन मध्ये कसला वापर करतो, आपला जो विवेकी भाग आहे त्याचा सजेशन्स देतोय आणि आपल्यातला जो एक विवेकी भाग आहे, तर या कंडिशन्स मध्ये तो विवेकी भाग सुद्धा खूपच अस्थिर झालेला असतो. म्हणजे तो ऑलमोस्ट खूपच काही पॉइंट्स मध्ये गेलेला असतो, अगदी की फ्रॅक्शन्स मध्ये. अशा वेळी थोडंसं अवघड पडतं, कारण त्या माणसाला जनरल सुद्धा आपण बोललेलं असं पटकन तो नीट घेत नसतो, त्याला ते कळत नसतं, अप्लाय करता येत नसतं. या सगळ्या प्रोसेसमध्ये ना मी पुन्हा तेच आहे की गाईड मी करतोय किंवा तुम्हाला ट्रॅक्स मधून गाईड काय म्हणतात ना, तुम्हाला ट्रॅक्स मधून गायडन्स मिळत राहतो. सो या सगळ्या ह्याच्यामध्ये जे काही मला ऐकू येतंय ते फॉलो करण्याचं काम मलाच करायला लागतं शांतपणे. आता तेही समजा शक्य नसेल काही कारणाने, तर मग थोडंसं ह्याचं काम काही वेळा हे करता येत नाही अशा पेशंट्समध्ये. तुम्ही म्हणलं तसं काही असेही मला 1-2 हे झाले की वी ट्राईड डुईंग दॅट, पण त्यांना ते जमतच नव्हतं फॉर सम रिझन्स, की प्रचंड कॉन्सन्ट्रेशन आहे. मग त्यांना बेसिक काही एक्सरसाइजेस सांगितले, जसं हे आनापान वगैरे आहे ना याचं विपश्यनेचं, त्याचे ऑडिओज आहेत 10-10 मिनिटाचे. मी त्यांना म्हणलं हे तुम्ही करून बघा, तुम्हाला समजा वाटलं की हा हे 10 मिनिटं आनापान मला गोयंकाजी सांगतात तसं करता येत आहे, तर मग आपण पुन्हा बसूया. सो आता जेनेरिक व्यायाम करा कॉन्सन्ट्रेशनचे आणि मग त्यांच्यानंतर पुन्हा या, एकदा नुसतं बसून बघा. सो त्यांना नुसतं काही गोष्टी करायला सांगितलं की हे करून बघूया. आता आपण आज शिरायला नको, कुठल्याही विचारांवर काम करायला नको, नुसतं श्वास घेता येतोय का बघा, फक्त श्वास घ्या. थोडंसं बेस तयार करण्यापासून. आणि मी त्यांना म्हटलं मग हेच थोडंसं फॉलो करा काही दिवस, आणि वेन यू फील की हा आय एम नाउ प्रिपेअर्ड, कारण काय करायचं ते सांगितलं होतं. त्यातले काही लोक येतात, काही लोक म्हणतात जाऊ दे नकोच हे करायला, असं होऊ शकतं. खूप इमोशनल सायकॅट्रिक काही इश्यूज असतील तर नाही करतायत. सो अशा पेशंट्स नाही काय करतायत काही वेळा, पण मग बाकीचे मार्ग आहेत. असं प्रत्येकाला प्रत्येक थेरपी झालीच पाहिजे असं काही नाही. राईट. आणि आता म्हणजे आता हा व्हिडिओ बघून किंवा आता मला समजलंय काय, तर असं स्वतः घेता येईल का आपल्याला कोर मेडिटेशन, का त्याला थेरपिस्टचीच गरज लागेल किंवा ते इन्स्ट्रक्शन्स थेरपिस्ट कडून घेणं जास्त तुम्ही रेकमेंड करता? स्वतः करता येईल खरं म्हणजे. इनफॅक्ट माझं आता एक पुस्तक पण चालू आहे लिखाणाच्याबद्दल, कारण मी कोणाकडनं शिकलो काहीच नाही, मी माझं मदत शोधून काढलंय या, आणि मी आय टेस्टेड ऑन माय सेल्फ, ऑन माय पेशंट्स, ऑन माय फ्रेंड्स. आणि मग मला लक्षात आलं की, आणि हे हळूहळू म्हणजे अगदी सुरुवातीला मी रॅशनल सेल्फ सजेशन असं म्हणायचो, असं नाव ठेवलं होतं. माझे काही व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये RSS मेडिटेशन असं हे की यू आर सेल्फ सजेस्टिंग युअर सेल्फ रॅशनली. त्याच्यानंतर मग मला लक्षात आलं अजून त्याच्यात ऍड करायला पाहिजे, मग विपश्यना शिकल्यानंतर ते ऍड झालं. सो आता सुद्धा हे जे कोर मेडिटेशन आहे कॉम्बिनेशन, आणि ते पुढे अजून काहीतरी बदलेल, मला अजून काहीतरी चांगलं वाटलं कुठेतरी दुसरीकडे, सो आय एम ओपन, कारण माझं काहीच नाहीये. मी जे काही चांगलं मिळेल ते सगळं एकत्र करून आय एम प्रेझेंटिंग दॅट टू माय क्लायंट्स अँड टू माय सेल्फ. सो उद्या याच्यामध्ये अजून पण काहीतरी ऍड होईल. आपण करणं शक्य आहे का? तर हो, जसं मला जमलं तसं अनेक लोकांना शक्य आहे. पण समजा तसं जमत नसेल
तर मग गायडन्स घ्यावी. जास्त चांगला. हं, हो. हं. किंवा सुरुवातीला असं करता येतं, जसं मी त्या माझ्या स्टुडंट्सचं केलं तसं, की आम्ही 1-2 सेशन्स केली आणि त्याला म्हटलं आता तुला लक्षात आलं काय काय करायचंय, आता तू करायचा प्रयत्न कर. जेवढं लाईव्ह सेशनला जमतं तेवढं जमलं नसेल पण दॅट्स ओके. रोज करून करून रियाजच आहे ना शेवटी तो पण. अगदी. हा पण रियाजच आहे. Yes. तुम्ही जसजसा रियाज कराल तसतसं तुमच्या मनाला जास्तीत जास्त सवय लागते. आणि ती सवय लागणं जास्त गरजेचं. तुम्हाला सुरात यायचंय. हा. सगळे नियम तेच आहेत. हो. हा, तर तुम्ही सुराचा एक तुमचा जो काही सा आहे तुमच्या पट्टी लावून त्याचा साचा एक रियाज करा. त्याच्यानंतर तुम्ही कुठे गेलात तरी तुम्हाला पटकन सा लागतो. हा, काही दिवसानंतर. सो तुम्ही विवेकी विचारांचा सुद्धा आपला आपण हे करा, रियाज करा. रियाज केला की कुठेही जरी कोणी मला चिडवा लागलं तरी ते आजोबाच पाहिजेत, काकाच पाहिजेत असं काही नाही. कोणी मला जरी असं काहीतरी मी पटकन चिडेल असं काही करायला लागलं, सो आय नो व्हॉट आय नीड टू थिंक. मला सूर जर मला मिळाला असेल तर कोणी कुठल्या का सुरात हे करणार, मी माझ्या सुरात बरोबर गात असतो. असं आहे. मला वाटतं या नोटवर आपण थांबूयात. आणि आज इतके छान गप्पा झाल्या डॉक्टर अमित करकरे यांच्याशी. आणि इतकं मल्टीफेसेटेड व्यक्तिमत्व आहे खरं तर. गाणं असू देत किंवा मी यांचं एक पुस्तक वाचलंय अक्कल खाते, की इतक्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण रोज जगात बघतो तर त्या आपल्या मुलींना कशा सोप्या भाषेत आणि इंटरेस्टिंग भाषेत सांगता येतील अशा आधाराचं आणि अशा विषयावरचं एक पुस्तक आहे. तर आणि आता कोर मेडिटेशन, पुष्पौषधी, होमिओपॅथी आणि असं एक मल्टीफेसेटेड व्यक्तिमत्व आज आपल्याला आपल्या चॅनलसाठी लाभलं. तर खूप खूप धन्यवाद Thank you. तुमचे. अगदी. आणि आपण काही लिंक्स देऊयात पेशंट्सना आणि तुमच्या युट्यूब चॅनलची पण एक लिंक देऊयात, अगदी. ज्यातनं अजून गोष्टी क्लिअर होतील. आणि कोणाला काही प्रश्न असतील तर ते नक्की आम्हाला कमेंट्समधनं तुम्ही विचारा, आपण तेही आन्सर करण्याचा प्रयत्न करूयात. अगदी. थँक्यू सो मच. थँक्यू.